काय झालं? असं अचानक भेटायला का बोलवलं? ते इतक्या अर्जंटली? माझं तुमच्याकडे काम आहे. मिस्टर माझगावकर, प्लीज स्पीकअप. मला तुमच्यासाठी काही करता आलं तर आय वुड लव्ह टू हेल्प यू. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही राजन सुकटणकर साठी काम करत होतात. हो, मग मग मला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे. हो नो, मी ह्याच्या बायकोच्या नव्या कामात हडल्स आणण्याचा प्रयत्न करते. मी नक्की कोण आहे हे अजिबातच कळायला नको. काय झालं? तुम्ही गप्प का झालात? नाही, गप्प नाही. पण माहिती म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट? सगळंच. हा राजन सुकटणकर कोण माणूस आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, स्पेशली तरुण मुलींच्या बाबतीत. का तुम्ही राजन सरांबद्दल का विचारताय? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम ॲज सच नाही, पण आय डोंट नो हाऊ टू टेल यू. एक मिनिट. ओ, म्हणजे हा त्या दोघांवरून ऑलरेडी डाऊट घेतोय. बरंच झालं, माझं काम सोपं झालं. प्लीज, आय रिक्वेस्ट यू, आता तरी मला सांगा, हा राजन सुकटणकर मोठा बिझनेसमॅन आहे, मग ऊट सूट कामधंदा नसल्यासारखा माझ्या घरात काय येतो? हा त्याच्या ऑफिस स्टाफ बरोबर कसा असतो, कसा वागतो, एस्पेशली फिमेल स्टाफ सोबत? तुम्ही आता इतकं स्पष्ट विचारताय, सो आय हॅव टू टेल यू द ट्रूथ. मी हेच सांगायला आले होते भैरवीला. पण हेच म्हणजे राजन सरांपासून लांब राहायचं. सर कसले? आता तर माझ्या मनात उरलेला रिस्पेक्ट सुद्धा संपलाय त्या माणसाबद्दलचा. व्हॉट डू यू मीन? म्हणजे राजन सुकटणकर हा चांगला माणूस नाहीये? तो माणूस आहे का हाच प्रश्न आहे. मी त्याच्याकडे जॉबला होता. त्याने खूप त्रास दिलाय मला. कधी मित्र म्हणून गोड बोलून तर कधी बॉस म्हणून आपल्या पोझिशनचा फक्त फायदा घ्यायला बघायचा तो नेहमी. तुम्ही हे सगळं खरं सांगताय? आय स्वेअर टू गॉड, ही इज अ वुमनायझर. आणि त्याला जेव्हा कळालं ना की मी त्याच्या जाळ्यात नाही अडकत आहे, तेव्हा त्याने मला धमकी दिली. तुम्हाला जॉबवरून काढून टाकले. मला राग आला, मीच जॉब सोडला. आणि म्हणून आता तो भैरवीच्या मागे लागलाय. मला काल भैरवीला हेच सांगायचं होतं, आमची भेटच नाही झाली. थँक्यू. इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही भेटलात, एका रिक्वेस्टवर भेटलात, एवढी सगळी माहिती दिलीत. आय लिव्ह. बाय. अनिश, प्लीज ॲटलिस्ट कॉफी तरी घेऊन जा. सकाळपासून काही खाल्लंय की नाही खाल्लंय माहीत नाही. सॉरी, तुम्हाला वाटत असेल आपली फार ओळख नाही आणि मी हक्क गाजवत आहे, बट खरंच मला तुमची काळजी वाटते म्हणून बोलले हे सगळं. प्लीज. एका अटीवर कॉफी घेईन. फ्रेंड्स, फ्रेंड्स. भैरवी, त्या राजन सुकटणकरांची किती आउटलेट्स आहेत म्हणालीस? 30 आहेत आणि सगळ्या आउटलेट्स मध्ये आपले मोदक ठेवायला तयार आहेत ते. वा. नाही म्हणजे मग तुला रोज किती मोदक बनवायला लागतील याचा अंदाज घ्यायला लागेल आणि त्यानुसार पूर्वतयारी करावी लागेल.
हो ना, कारण उकडीचे मोदक फार फार तर दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकतात. त्यामुळे चकली चिवड्यासारखं आधी बनवून चालणार नाही. हा, पण मग आपण नारळ खोवून ठेवणं, ते भाजणं, त्याचं सारण करणं, झालंच तर तांदळाची पिठी करणं, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर करू शकतो. आणि सारण काय, फ्रीज मध्ये 8 दिवस अगदी उत्तम राहतं. हो, असंच काहीतरी करावं लागेल. भैरवी, तू गप्पा गप्पा काय? नाही, कुठे काय? घरी काहीतरी झालं असणार, हो ना? अगं नाही आई, काही झालेलं नाहीये. ठीक आहे सर. भैरवी, आपण तुझ्या नवीन बिझनेस बद्दल चर्चा करतोय आणि तू काहीच बोलत नाहीयेस, त्यात चर्चेत सहभागी होत नाहीयेस. नाही, असं काही नाहीये बाबा, ऐकते मी. भैरवी, हे बघ बाळा, तू ना अशी शांत बसू नकोस ग. जे काही असेल ना ते आम्हाला सांग, आमच्यापासून काही लपवू नकोस. आम्हाला कळतंय का बाळा, तुझ्या बिझनेसचं टेन्शन, मुलांची काळजी, अनिशचं असं हे बेताल वागणं, अशोक भाऊजींची काळजी, खूप ताप आहे तुझ्या डोक्याला, माहितीये. अगं पण असं सगळं एकटीनं सहन करशील तर तुलाच जास्त त्रास होईल. आणि मग तू कोणालाच न्याय देऊ शकणार नाहीयेस. अगं टेन्शन शेअर केलंस ना तर हलकं होईल आणि त्यातून कदाचित मार्ग सुद्धा मिळू शकतो ना आपल्याला. हो, ठीक आहे, चला येते मी आता. अगं भैरवी थांब. अगं काय झालंय? हिरो ईशानची काळजी वाटतेय ग. आता समा अब्रॉडला गेलीये, मुलांकडे हवं तसं लक्ष देता येत नाहीये आणि ह्या सगळ्या टेन्शन मध्ये ना त्यांचं बालपण नको हरवायला. अगं एवढंच ना, त्यांना दे इथे पाठवून, तेवढीच आम्हालाही सोबत होईल. होय ना, हे बेस्ट होईल. अगं म्हणजे मुलं इथे मजेत राहतील आणि तूही कामात लक्ष देऊ शकशील. पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये हे. शाळा इथनं लांब आहे, रोज कसं मी इथे घेऊन येणार त्यांना? अभ्यास कधी करतील मुलं, आराम कधी करतील, खेळायला कधी जातील? त्यापेक्षा आपण मुलांना बोर्डिंगला पाठवलं तर? नाही म्हणजे अनिश आत्ता सध्या अशोक भाऊजींशी आणि तुझ्याशी जे काही वागतोय ना, त्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम व्हायला नको ग. आणि बोर्डिंगला ना ते 4 गोष्टी चांगले शिकतील आणि शिस्तीत राहतील म्हणून. अहो तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे तुझं मीना. नाही, मला असं अचानक नाही ठरवता येणार. मला मुलांशी, बाबांशी बोलावं लागेल. कारण मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना असं मी बोर्डिंगला पाठवलं तर मुलं बिथरतील. या या, छान 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 मिस्टर माझगावकर, तुमची जखम बऱ्यापैकी सुकली आहे, पण तुम्ही थकलेले दिसतायत. फूड इंटेक तर व्यवस्थित आहे ना? हो ना, म्हणजे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे जेवण किंवा हे औषध वगैरे सगळं काही. त्याचबरोबर आनंदी राहायला पाहिजे, रिलॅक्स. आयुष्य निवांत जगलं पाहिजे. सगळं काही निवांत आहे एकदम. बरं, घरात कोण कोण असतं? माझा मुलगा, सून, गोड नातवंड. माझी सून म्हणजे खरोखरच फार चांगली आहे. खरं म्हणजे सून कमी आणि मुलगीच जास्त आहे. ती सगळं काही करते माझ्यासाठी, म्हणजे माझं पथ्य पाणी सांभाळते, जेवण खाण सगळं सगळं करते माझ्यासाठी. ती खरं म्हणजे मला मुलगी नाहीये याची खंत होती, पण या मुलीने ती सगळी उणीव भरून काढली. मुलगा, माझा मुलगा तर तृत्ववान आहे हो, म्हणजे मोठ्या हुद्द्यावर आहे एका, म्हणजे बिझी असतो खूप, म्हणजे त्याला काही वेळच मिळत नाही, सतत फिरतीवर असतो ना तो, त्यामुळे त्याला इकडे यायला वेळच मिळत नाही. म्हणजे आता येणारच होता तो माझ्याबरोबर इथे, पण त्याला वेळ नाही मिळाला, तो बाहेरगावी आहे. पण जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तो अगदी माझं सगळं काही करतो. त्याचं फार प्रेम आहे हो माझ्यावर, फार प्रेम आहे त्याचं, खूप करतो माझ्यासाठी. खूप छान. पण मिस्टर माझगावकर, आता तुम्हाला खरंच आराम करायला हवा.
घरातले टेन्शन, जबाबदाऱ्या ह्या आता दुसऱ्या कोणावर तरी सोपवा. हो. तर काही गोष्टी आहेत त्या एकदा मार्गी लागल्या ना की मग आरामच आराम, मग आराम. मग त्या मार्गी लागण्यासाठी कोणाला तरी ती जबाबदारी द्या. आपल्या मनाची किती तयारी असली तरी एका पॉइंट नंतर शरीर मनाच्या वेगाने नाही काम करू शकत. लक्षात येतंय ना तुमच्या? आता समजतंय मला. तुझं वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होण्याचं स्वप्नच राहिलं. बट इट्स नेव्हर टू लेट. तू अजूनही तुझं स्वप्न अचीव्ह करू शकतोस. या म्हणजे कसं ना, 9 to 5 जॉब करणारे सगळेच असतात, पण त्यासाठी तू तुझं स्वप्न मागे का सोडतोयस? आणि तुला माहिती आहे का, मला आधीपासून ना वेगळे फील्डमध्ये असणारे लोकच फार आवडतात. म्हणजे मी तुला पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हाच मला कळालं होतं, कुछ तो बात है इसमें, कुछ तो स्पार्क है. या आय मीन इट. म्हणजे मी असं उगीच वरवर बोलते असं वाटतंय का? नाही, ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी माझ्याशी कोणीतरी असं आपुलकीने बोलतंय. माझ्या ड्रीम्सबद्दल, माझ्या फ्युचरबद्दल जाणून घेतंय. नाहीतर माझ्या घरातल्यांना मी घरात असलो काय नसलो काय काही घेणं देणं नसतं. इथे माझ्याच माणसांना माझी किंमत नाही आहे, माझ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि तू परकी असून सुद्धा माझ्या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट घेतेस, इतकी कन्सर्न्ड आहेस. म्हणजे तू अजूनही मला मनापासून फ्रेंड मानत नाहीस ना? परकी मानतोस? नाही, नो प्रॉब्लेम. पण मग आपली माणसं परकी व्हायला लागली ना, की परक्या माणसांना आपलंसं करण्यात काय चुकीचं आहे? आय एम सॉरी. आपण फ्रेंड्स आहोत. लेट्स जस्ट कीप इट दॅट वे. माझ्या लॉयल्टी टेस्टमध्ये तू पास झालायस. म्हणजे तू तसा मुलगा नाहीयेस. आय मीन तर राजन सारखा. पण एक मुलगी म्हणून सांगते, राजन सुकटनकर जर तुझ्या घरापर्यंत आलाय ना, तर यासाठी फक्त तो एकटाच जबाबदार नाहीये. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? म्हणजे भैरवीने त्याला तशी सूट दिली असणार. काही पुरुष स्टेप बाय स्टेप जातात. मुलीने ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय ते घरापर्यंत नाही पोहोचत. म्हणजे तू नाही का मला घरी येण्यासाठी नकार दिला, तसंच घरी येण्यासाठी पण इन्व्हाइट करूच शकतं ना कोणी. Thank you so much, Rajay. Think about it. Seriously. I will. सॉरी, मला तुला हर्ट नव्हतं करायचं. पण कसं आहे ना, टाळी एका हाताने नाही वाजत. मला वाटतं भैरवी ना राजनच्या ट्रॅपमध्ये अडकत चालली आहे. तू स्वतःला त्रास नको करून घेऊ प्लीज. सावड स्वतःला.
डॉक्टर म्हणतात ते खरं आहे. हीच वेळ आहे अनिशला एक संधी देण्याची. हा सुधारला, योग्य मार्गावर आला तर मला वाटणारी भैरवी आणि मुलांची काळजी संपेल. दोघांचा संसार सुखाचा होईल. त्यात सगळ्यांचंच भलं होईल. बाबूने काही खाल्लं असं नाही असं भाऊजी काय करून आले इथं? मला काय वाटतं का बाबा ते बाबूला सांगायला आले असतील की बाबा घरी चल म्हणून. असं बाबू काय जाते? बाबूचा एवढा अपमान झाला, बाबू जात असते का? आणि मला असं वाटतं बाबूने जाऊच नाही. मग हे पण गरज आहे तुझं. हा, कोण येतो बाबा? हो, आलो. थांब. अजून किती पळ काढणार आहे? घरापासून, आमच्यापासून, वास्तवापासून. आज मी जिथे आहे ते फक्त तुमच्यामुळे. तुम्हीच मला घरातून जायला सांगितलं होतं. बापाचं बोलणं तेवढं तुझ्या लक्षात राहिलं, पण ते पक्षी तळमळ मात्र तुला नाही कळली. तू चुकलास, मी तुला शिक्षा दिली. आता मीच तुला परत घरी घेऊन जायला आलोय. बोललो होतो ना बोलवायला आलेत. तुम्ही मला परत घेऊन जायला आलात. त्यासाठीच तर मी इथं वाट बघत उभा होतो. मी आता थकलोय. घराची, या घरातल्या सगळ्या लोकांची जबाबदारी पेलवत नाही आता माझ्यात. कशी? ती भैरवी बघ, अजूनही लढते, परिस्थितीशी 2 हात करते. तिला आपण सपोर्ट करायला हवं. ही विस्कटलेली जी घडी आहे ना, ती नीट बसवायला हवी. या घराचा कर्ता पुरुष आहेस तू. नीट जबाबदारी ओळखून वागायला शिक. कसला जातोय वाढ बघा. ठीक आहे, फाईन. तुम्ही म्हणताय म्हणून मी घरी येतो. चला. तू पुढे जा, मी येतो थोड्या वेळाने. मला एक काम आहे. हं? अनिश, आता आपण चांगले फ्रेंड्स झाले आहोत. एक सांगू तुला? बोल. नाही, आधी मला प्रॉमिस कर. मी जे सांगेल ते ऐकशील आणि तसंच करशील. प्रॉमिस? आय प्रॉमिस. टेल मी. तू घरी परत जा. व्हॉट? माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल सगळं ऐकून सुद्धा तू मला परत घरी जायला सांगतेस? हो, सगळं ऐकलं म्हणूनच सांगते. प्लीज घरी जा. इट्स अ रिक्वेस्ट. पण का? त्यांनी पुन्हा मला घरातून हाकलून द्यायला? नाही, तुझ्यावर जो अन्याय होतोय त्याच्याशी फाईट बॅक करण्यासाठी. आता तू घराबाहेर राहतोय म्हणजे जगाला वाटेल की तू चुकीचा आहेस आणि ते बरोबर आहेत. मग सगळं जग तुला लूजर म्हणेल. चालेल तुला? हे बघ,
मी त्या लोकांसोबत राहू नाही शकणार. जर तू असं केलं तर तुझे सगळे हक्क गमावून बसशील. काय माहित, भैरवीला हाताशी घेऊन राजननेच जर हा सगळा प्लॅन केला असेल तर. राजन, मी फक्त एक पॉसिबिलिटी सांगितली तुला. पण पण स्वप्ना, मी घरी जाऊन काय करू? तुझ्या डॅडचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न कर. त्यांनीच हाकलून दिलंय मला. हो, आय नो. म्हणूनच तर तुला तुझ्या डॅडला प्रूफ करून दाखवायचंय की तू बदललायस. मग घरात घेतील तुला, काय चान्स देतील. आणि अशानेच तू मग तुझ्या बायको आय मीन राजनच्या प्रत्येक मूव्हवर लक्ष ठेवू शकशील. आणि मग तू त्यांना एक्सपोज पण करू शकशील. बघ, विचार कर. कधी कधी मोठी लढाई जिंकायची असेल ना, तर छोटीशी हार पत्करावी लागली तर ती स्वीकारावी. त्यात काहीच चुकीचं नाही आहे. इट्स अ पार्ट ऑफ द गेम.